रोहा तालुक्यातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। या खटल्याचा माणगाव कोर्टात 8 मे रोजी निकाल लागला। या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष ठरवण्यात आले। कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी असल्याने रोह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांनी मंगळवार दिनांक 13 मे रोजी कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी राम मारुती चौक ते तहसीलदार असा जन आक्रोश मोर्चा काढला। मोर्चात महिलांनी विविध मागण्यांचे पत्र प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना दिले। आरोपीला फाशी द्या, आम्हाला न्याय द्या अशा घोषणा देत महिलांनी हंबरडा फोडला। या मोर्चात सर्व समाज बांधव व विविध राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते। दरम्यान हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात आला होता। सरकारी बाजूकडून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली होती, परंतु माणगाव कोर्टात निकाल दुर्दैवी व अन्यायकारक लागल्याने संपूर्ण रोह्यात संतापाची लाट पाहायला मिळाली। शेकडो महिलांच्या उपस्थितीत रोहा प्रांत ज्ञानेश्वर खुटवड यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की या प्रकरणी सक्षम यंत्रणेची नव्याने नियुक्ती करून पीडितेला न्याय देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात यावा, तर उच्च न्यायालयात प्रकरण चालवण्यासाठी सक्षम सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी। या प्रकरणात काही अपुरे पुरावे असल्यास ते पुरावे गोळा करण्यासाठी SIT व अन्य विशेष सक्षम यंत्रणा स्थापन करावी। सदर तपास योग्य करण्यात आला आहे की नाही यासाठी विशेष कमिटीची स्थापना करण्यात यावी। तसेच या तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या विभागाची चौकशी करावी व संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। आज त्यांना मोकाट सोडलेलं आहे। त्यांना फक्त अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या आजच्या आजच। नाही केलं तर आमचा उद्रेक म्हणजे आता तर हे मोर्चा निघालेलेच आहे, कमी आहेत, अजून ह्याच्या डबल येतील अजून। आणि हे फास्ट ट्रॅक मध्ये होती ना केस, मग एवढा वेळ का लावला? 4-5 वर्ष का लावली ह्या लोकांनी? सगळे पुरावे नाही, पण ह्या लोकांनी पैसे खाल्ले आणि हे पण हे करा, नाही तर कट करू नका। मी बोलते ते पैसे खाऊन सगळ्यांनी पैसे दाबलेले आहेत आणि सगळं त्यांच्या मागे कोण नाही आणि केस कधी यायचं, कोण काय यायचं, काही कोणाला कळवायचेच नाहीत कोण। आणि डायरेक्ट निर्दोष कसं सोडलं ह्या लोकांनी? वकील निकम साहेबांच्या हातात ही केस होती ना, मग तरी पण कसं हे? आणि त्या विश्वासाने आम्ही एवढ्या वेळेस थांबलो। त्या निकम साहेबांची जर मुलगी असती, हे जर प्रकार झाला असतं तर मग त्यांनी पण काय केलं असतं? असा निकाल लावला असता का सांगा मला? म्हणजे दुसऱ्यांचं ते काय नाही, खेळणं, सर्वसामान्य माणसाची काहीच दाद नाहीये, दुसऱ्यांचं खेळणं नाही, आपलं ते चांगलं का? आणि लेडीला त्याच्यातून हे करा। तिला काय मुलगी नाही का? तिच्या मुलीवरती असा प्रसंग झाला तर होईल का सगळ्या गोष्टी? तिला पण मुली असतील ना, ती पण बाईच आहे ना। मग जर सरपंच असून फाशीची शिक्षा, आम्हाला फाशीची शिक्षा आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा। आता 5 वर्ष म्हणजे खूप जास्त कालावधी लोटला। बदलापूरचं प्रकरण कसं केलं? फास्ट केलं ना, मग हे का 4-5 वर्ष लागली? आणि हे तर इतकं निर्गुणपणे मारलं की सगळ्यांनी बघितलेलं आहे, किती मारलेलं तिला आणि कसं मारलेलं हे आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं। कायदा हातात द्या ना। हा येते रेशनिंग बंद करा ना, त्यांचं रेशनिंग बंद करा ना। रेशनिंग काय येतं? रेशनिंग चालवते ना तिची आई, मुलीची आई रेशनिंग चालवते ना, मग ते तिथे येतात ना, मग त्यांचं रेशन बंद करा ना आणि तिच्या आईला सिक्युरिटी द्या। तिला ते लोक समोर आल्यावर जरा मनात वाटणार ना आपल्या मुलीबद्दल ह्या लोकांनी केलंय आणि त्यांनाच आपण रेशन देतो त्यांच्या पोटासाठी। किती वाईट गोष्ट, तिला काय वाटत असेल तिच्या मनात? आईला काय होत असेल मुलीच्या बाबतीत ते तिलाच माहिती ना, आपण काय बोलू शकतच नाही ना। समाजात माणूस किती शिल्लक राहिले की नाही हे सिद्ध होते। अगदी पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आमचं, काही बाकी राहिलेलं नाही। हे सगळं राजकारण आहे, हे सगळं राजकारण आहे। कारण माझं भाऊ पुढे जात होता ना, त्याच्यामुळे हे सगळं केलेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्या आमच्या घरात 4 झालेले आहेत। आम्ही आम्हाला माहिती नाही आणि केस लावला असं करतो काय? उज्ज्वल निकमने लावला, असं लावला केस? अक्कल आहे की नाही त्याला?
काय? अरे काय तुम्ही निकाल लावता? याच्या पुढे काय प्रजा कशी चालणार? 73 वर्षाच्या कल्या जात आहेत. तुम्ही घालणार नाही, सोडून देणार गोळी घालू आम्ही. आमच्या स्वाधीन पैसे खाऊन पण सगळं दाबले गेलेले आहेत. पैसे खाऊन शब्द बोला. पाहिजे असेल तर मला फक्त काय करायचं ते करा. टाका आम्हाला आतमध्ये, आम्ही तयार आहोत. आणून द्या आमच्या इथे सगळ्यांना. अरे एकच नाही, सगळ्या 4 हे गेलेत आमच्या घरातल्या. काय आम्हाला काय होते ते आमचं आम्हाला माहिती. समजलं ना? तुम्ही एकाने पण कोणच नाही. काय करतात ही लोक? बांगड्या मला त्यापेक्षा देऊ का? बांगड्या देऊ का एका हातात घालायला? नाही तर त्यांना नसेल होत ना, त्यांच्यात हिंमत नसेल ना, आमच्या हातात द्या. काय करायचं ना ते आम्ही काहीतरी करून घेऊ. आम्हाला समजलं ना? काहीतरी त्याला काय करायचं सगळ्यांना उडवून टाकायचं. बंदूक घेऊन सगळ्यांना उडवून टाकवायचं. हेच सांगा मी बोलते म्हणून. या महिला वकिलांनी हत्या आहे तिची. पहिली सनद रद्द करा. माझा भाऊ गेले, माझे वडील गेले, आई गेले. आम्हाला समजते काय जाते आणि कोणाचं काय नाही ते. आणि तुमच्या मुलीच्या बाबतीत असं झालं तर कोण कराल का? काय समजा हे करणार का कोण? सोडाल का तुम्ही वाऱ्यावर कोणाला? अरे 7 जणांना तुम्ही निर्दोष सोडता, मग केलं कोणी हे? केलं का कोणी हे? केलं नसेल म्हणून सोडला ना, मग त्यांना पुढे आणा ना. केलं असेल त्यांना. अरे पैसे खाल्ले सगळ्यांनी, पैसे. मी बोलते पैसे खाल्लेत आणि म्हणून हे सगळं होते. जेजला पहिला इथं आणा पहिला. जेजला इथं आणा पहिला. जे जाईल त्याला पैसे खाऊन सगळे हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. समजलं? न्याय का? वकील पण खोके खायला शिकला. महिला वकिलाची देतात काही न्याय. महिला वकील याच्या पुढे अशा घटना झाल्या आणि जर प्रशासन या ऐका पहिलं माझं. अशा प्रकारे प्रशासन शिक्षक एवढे लोक आहेत तर याच्या मुलीवरती कोणाच्या असं काय झालं तर तुम्ही काय कराल? शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शिक्षा देते चौरंगा करून त्याप्रमाणे माझ्या बघणारे सालेच आहेत बरोबर. आणि आरोपी पण काय काय इकडे ऐकत पण असतील हे पण लक्षात ठेवा. जे सामील असतील ना ते पण इथे ऐकत असतील आणि इथे असतील ते हे पण लक्षात ठेवा. न्याय व्यवस्थेवरचा विश्वास यापुढे राहणार नाही, राहिलाही नाही. ही घटना घडली. ही आमची एक पुतणी आहे. तिची आत्या, तिच्या आत्या, तिच्या काक्या, ह्या सगळ्या ही सगळे समाज बांधव, ही सगळे नात्यातली रक्ताची नाती आहेत. आज हा उद्रेक का उठलाय याचं कारण असं आहे की ठोस पुरावे असताना NDAचे रिपोर्ट सुद्धा त्याचे सुद्धा पॉझिटिव्ह असताना या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्याचे कोर्स ज्या वेळेला केस चालू होती त्याचा रिझल्ट पहिला चांगला होता. पण त्याच्यानंतर ह्यांच्या कुटुंबाला अंधारात ठेवण्यात आलं. कुटुंबातल्या लोकांना सांगण्यात आलं की केसच्या तारखेला तुम्हाला काय यायची गरज नाही, आम्ही आमच्या पद्धतीने. असा कधी न्याय असतो का? आणि आता ज्यावेळेला केसचा निकाल होता त्यावेळेला कुटुंबाला सकाळी 9:30 वाजता फोन येतो की तुम्ही आता न्यायालयात द्या आणि फिर्यादी कोर्टामध्ये पोहोचायच्या अगोदर निकाल लागतो. हा कसला न्याय? आणि उज्ज्वल निकम सारखे ख्यातनाम वकील असताना जर अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील तर उज्ज्वल निकम सुद्धा काहीच कामाचे नाही. काय नाही, पैसे खाल्ले, काय त्यांचा उपयोग आहे? पैसे खाल्ले. आणि आता असं होऊन जर आता जर हे 6 आरोपी जर बाहेर आले असतील तर ते 6 आरोपी तात्काळ तुम्ही जेरबंद करून घ्या आणि त्यांच्या कुटुंबियाला पोलीस संरक्षण द्या. जर तुम्ही नाही दिलं तर आज हजारोच्या संख्येने उद्या लाखोच्या संख्येने रस्त्यावरती उतरू. आणि तुम्हाला जर कायदा जमत नसेल तर तो कायदा हातात आम्ही घेऊ. संपूर्ण सकल मराठा समाज आणि आमच्या पंचक्रोशीतला बहुजन समाज तिथं हजारोच्या संख्येने ताकदीने उतरू. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव सह दीप वायडेकर, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.